मंडळी, माझा मुलगा 12 वर्षाचा आहे आणि त्याला चिकन सुक्कं खूप जास्त आवडतं. अगदी तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवा, त्याला खूप जास्त आवडतं. आज मी इथं अर्धा किलोच्या प्रमाणात चिकन सुक्कं बनवते. अगदी सिंपल रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनटात तुम्ही बनवून तयार करू शकता आणि चवीला खूप जास्त भारी लागतं. त्यासाठी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, काही खडे मसाले घातले, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून यामध्ये घातलेले आहेत. कांदे हलकेसे परतून घ्यायचे, सोबत थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. कांदा हलकासा सॉफ्ट झाला की अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घातलेलं आहे. आता हे अगदी 1-2 मिनटासाठी ना मी व्यवस्थित असं परतून घेतलं. तोपर्यंत आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ती यामध्ये घातलेली आहे. आता हे देखील मी 2 मिनटासाठी परतून घेतलं. पुन्हा यावरती झाकण ठेवून पुन्हा 2 मिनटं याला वाफवून घेतलं. यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला, चवीनुसार मीठ यामध्ये घातलं आणि काही पावडर मसाले घालायचे. अर्धा चमचा इथं गरम मसाला, त्यानंतर पाव चमचा हळद, लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. सवाईचा चिकन सुक्का मसाला यामध्ये मी घातला होता. चव खूप जास्त भारी येते याने. आता हे सगळे मसाले घातल्याच्या नंतर व्यवस्थित याला परतून घ्यायचं. यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण आपण जे कांदा, टोमॅटो आणि चिकनला देखील यांचं पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. जर तुम्हाला थोडंसं लपथबीत हवं असेल तर तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये घालू शकता. 5 ते 6 मिनटासाठी चिकन शिजवून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे चमचमीत चिकन सुक्का. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून जरूर सांगा.